बडनेरा के अलंकार पार्क व शारदा नगर में नियमों को ठेंगा दिखाते हुए एक अवैध मोबाइल टावर खड़ा किया जा रहा था। नागरिकों की लगातार शिकायतें, मनपा की नोटिसबाजी और पुलिस के सीमित कार्यवाही के बीच प्रशासन मौन था। पर मौन टूटता है जब कोई जोर से बोलता है, और ये काम किया दैनिक फाइट अगेंस्ट क्रिमिनल ने। 23 मई को प्रकाशित हमारी खास रिपोर्ट। अवैध टावर पर बडनेरा में बवाल ने सवाल उठाए जो रहवासियों के दिल्ली में जल रहे थे। क्या टावर को मनपा की मुख्य सहमति प्राप्त है? क्या अमरावती में कानून सिर्फ फुटपाथ वालों पर चलता है? इस खबर का शहर में जबरदस्त असर हुआ। परिणाम स्वरूप विधायक रवि राणा ने मनपा में आयोजित बैठक में इस अवैध टावर पर हस्तक्षेप करना पड़ा। उन्होंने सीधे मनपा आयुक्त को टावर हटाने के निर्देश दिए। ये सिर्फ एक टावर की बात नहीं थी, ये सिर्फ उस सिस्टम की परीक्षा थी जो अक्सर पैसे वालों के आगे झुक जाता है, और जब जनता की आवाज को अखबार की धार मिलती है तब फैसले बदलते हैं, दफ्तरों से हलचल होती है और जिम्मेदार कुर्सियों से जवाब आने लगते हैं। आपण इथे सुद्धा मीटिंग घेतल्यानंतर कलेक्टर साहेबांनी आढावा घेतला, पाठपुरावा केला, काही लोकांना न्याय मिळाला, काही लोकांना नाही मिळाला। आणि विशेष म्हणजे मी आपल्या सगळ्यांच्या बाजूने सांगेन की काही परमनंट जे अधिकारी इथे आहेत त्यांच्या महानगरपालिकेच्या बाहेर बसले होऊ शकत नाही, महानगरपालिकेच्या बाहेर जाऊ शकत नाही। त्यांना असं वाटतं की इथे आमची मोनोपोली आहे। पण माझं एक सांगणं आहे की या ठिकाणी ज्या महानगरपालिकेने आपल्याला सर्व काही दिलं, आपल्या कुटुंबाला सगळं काही दिलं, तर महानगरपालिकेच्या नगरचे सगळे जे रहिवासी आहे ते सुद्धा आपलं कुटुंब आहे, तर त्यांनाही आपण काही दिलं पाहिजे। मला कलेक्टर साहेबांसारखा एक आय एस अधिकारी कमिशनर म्हणून इथे काम करतात। मला त्यांनी अनेकदा सांगितलं की मला कुठे जायचं आहे, पण त्यांना आता सोडायचं नाही। म्हणून माझं म्हणणं आहे की चांगला अधिकारी आहे, अभ्यासू अधिकारी आहे, काम करायची इच्छा प्रामाणिक आहे। विशेष म्हणजे महानगरपालिकेला खूप आयुक्त पाहिलेली, खूप लोकांनी आपापल्या सोयीने काम केलं, पण फडणवीस साहेबांचं काम मी स्वतः सांगतो की नॉन करत ऑफिसर आहे, 1 रुपया कोणाला घेत नाही आणि प्रामाणिकपणे काम करतो। असेच अधिकारी आपल्याला या महानगरपालिकेवर पाहिजे। आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की त्यांना सहकार्य करा आणि चांगलं काम कसं करता येईल, आमची मदत कशी घेता येईल त्या पद्धतीने काम करायला मी मिटिंग घेत राहील। आज तुमच्याकडे करंट राहील, 4-5 दिवस करंट राहील, नंतर सगळंच कसे त्याला काही अर्थ नाही आहे। म्हणून माझी या मिटिंग सुरू करायची आधीच विनंती आहे सगळ्यांना की आपल्याला सगळे मिळून या शहरामध्ये प्रश्न सोडवायचे आहे, सगळ्यांना मिळून इथे काम करायचं आहे। आणि सगळे मिळून जर काम केलं तर आणखी सोपं काम होईल, आणखी चांगलं शहर चांगलं करता येईल आणि लोकांनाही आपण सगळे मिळून न्याय देता येईल एवढी माझी विनंती करतो। या पत्रानुसार जे जे प्रश्न आहेत ते जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत। मला आपल्याकडे हीच अपेक्षा आहे, आजची मीटिंग सुरू झाल्यानंतर खतम झाल्यानंतर सुद्धा आपण सगळे जोमानं कामाला लागाल आणि काहीतरी शहरामध्ये नवीन करून दाखवा की या मीटिंगचा असरभाग चांगला समजून सांगितल्याने होते, काही बोलण्याला होत नाही। पहिला तो विषय असा आहे की अमरावती जे उच्च स्तरावरचे अधिकारी आहेत त्यांनी त्या नाल्याच्या काठावर उभं राहिलं पाहिजे आणि स्वतः डोळ्यानं पाणी गेली पाहिजे की नदी नाला साफ झाला की। आणि विनंती आहे की मस्जिद आणि गोळीपुरा हा परिसर सुद्धा आपण साफ करून द्यावा। साफ सफाई सर पोकलेट ठेकेदार की मेरी बगल में कुछ भी सर पोकलेट आपको मैं आज का लाइव फोटो दिखा रहा हूँ। मुझे लगता है ये मार्च में कहीं परिसर जल समाधि रह सकते सर। सर पोकलेट सफाई नहीं करेंगे सर, अधिकारी वहाँ पे बैठे बोले मेरे पवन को इसको बेटी क्या करे, कारवाई करती है ना सर। सर पोकलेट झालं तर कमिशनर साहेबांनी आणि आम्ही स्वतः तिथं दिले पाहिजे। वहाँ पे पोकलेट चले नहीं सकते सर, पोकलेट में नहीं चलता है, जेसीबी में नहीं चलता है। आप वहाँ पे उससे भूसकर साहब आए थे, गोले साहब आए थे, विजय साहब आए थे, वासंगा मैडम आए थे, सब आए थे। कार्रवाई हुई क्या आपके परंतु कल्पना निवडणूक हा विषय वेगळा आहे आणि काही पार्लमेंटमध्ये येत राहते जात राहते लोकांसाठी 24 घंटे काम केलं पाहिजे। काही आमदारांनी सांगितलं वेबसाईटवरती फोटो अपलोड केले, फक्त फोटो अपलोड केले त्या उमेदवाराच्या सोबत, पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही। कॉमन झाला जो मागचा नाला आहे तो पूर्ण जो महाज्या बोरीमधून आता सेटल झाला अशी त्यांनी सांगितलं, त्याची कुठल्याही प्रकारची साफसफाई झालेली नाही। आणि त्यांनी म्हटलं 2 फूट पर्यंत भाग काढलेला का त्याच्या संदर्भात आपण कृपया सांगावं की तो
पर्वती नगराचा बॅक साईडला पण नाला आहे. तर ते अंबानीच्या नाल्यावर तुम्ही ते काय केलं पाहिजे पण ते दाखवून ठेवण्यात आले. तर त्या रिपोर्टवर थोडं लक्ष द्या का त्या नाल्यात आपण काय केलं पाहिजे, कसं त्याला तोडून म्हणजे ज्यांचं ते नालं एक विचित्र प्रकारचं बांधलं आहे तिथं आणि त्या बांधकामामुळे सर्व कचरा अडतो. आणि आताही मी लेटेस्ट फोटो बनवू शकतो. यांनी तर म्हटलं स्वच्छता चालू आहे पण आता लेटेस्ट कार्यकर्त्याला जर पाठवायला लावले तर त्याचे फोटो येऊ शकतात. आणि एखादा चांगला पाऊस झाला वैभव तर त्या लोकांच्या घरात पाणी घुसतं आणि खूप नुकसान झालं आणि त्यांना कुठल्याच प्रकारची नुकसान भेटली नाही. माहिती मिळाली टावरची आपल्या डिपार्टमेंट फॉलो केलं. ते समजलं मला शांती जागेवर लोकांना त्रास होत आहे, लोकांच्या तक्रारी आहे आणि शहरामध्ये सांगतात सर्व जागा लागते. आपण जर कायदा पाळायला लागलो टावर बिल्डिंगवर पडला तर 4, 5, 10, 15 घरं तिथं सगळे त्यांच्यावर आफत होते. इलिगल टावर आहे, इलिगल. सर वहाँ पे गार्डन भी है छोटे बच्चों का. बरोबर आहे, ते मी सांगत आहे माझ्या लक्षात आलं. पण माझं एकच म्हणणं आहे आपल्या वाघराज साहेबांना की तिथे गार्डन आहे, तिथे लोक राहतात, आजूबाजूची वस्ती आहे आणि इलिगल टावर उभारला गेलेला आहे. उद्या जर तसं होल्डिंग पडलं इलिगल चौकामध्ये कोणी जबाबदारी घेतली आहे? किती लोक मला पावले असं माझं म्हणणं आहे. या मीटिंगमध्ये आज मी तुम्हाला सांगत आहे की ताबडतोब संध्याकाळपर्यंत त्या टावरवर कारवाई झाली पाहिजे, ते जमा केलं पाहिजे आणि ते जमा करून ऑर्डरला पाहिजे. हे जे कंप्लेंट आली आहे कंप्लेंटप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. मी स्वतः सांगत आहे ते आजच्या घटलं पाहिजे. कसं वाटवायचं तुम्ही पाहता. त्या ठिकाणी ज्या माणसाने इंडियन टावर गैसचा विषय भरते वो लोग नहीं गैस ऑटो में भरते हो लोग. एलपीजी गैस गॅसचे सिलेंडर आहे मोठमोठे आणि तिथून ते एसी ऍक्ट मध्ये करा ना. आणि जप्त करा फक्त मला आज संध्याकाळपर्यंत सिलेंडर जप्त पाहिजे. सप्लाय आणि पोलीस आणि आमची काही मदत त्याला नोटीस द्यायचं काम नाही पाहिजे, जप्त करा. कारण की ते सगळं इलिगल काम आहे. आता नोटीस द्या ना, आणखी 8 दिवस सुरू होईल. एखादा स्फोट होईल तर प्रशासन जबाबदारी द्यायची समाजामध्ये सांगून होतं. आजच्या जप्त करायचं आणि टावर अतिक्रमण विभागाला तुम्ही सांगा जप्त करायला काय होतं स्टेट कडनं काय लोकांच्या तक्रारीनुसार काम महानगरपालिकेत झालं पाहिजे. एका व्यक्तीला सांगून चालणार नाही. सर्व लोक जर सांगत आहे काढा लागते तर ते काढा लागते. नागरिक वस्ती आहे म्हणून त्याला नोटीस द्या, काढा. त्या मालकांना लावलाय ते टावर जप्त करावं. महानगरपालिकेचे आदेश पण नाही आहे ना, काही त्यांनी परमिशन पण नाही घेतली ना. शासनाचे जरी आदेश आहे लावा टावर पण पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।